नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। मुंबईकरांना सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही 4 टोल नाक्यांवर दुधाची तपासणी करण्यात आली। राज्यभरातून मुंबईत दूध पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या दुधाच्या गाड्या थांबवून दुधाची शासकीय विश्लेषकामार्फत तपासणी करण्यात आली। मध्यरात्री एकाच वेळी मुंबई प्रवेशद्वारावर सर्व टोल नाक्यांजवळ अचानक अन्न आणि औषध प्रशासनाने धाडसत्र सुरू करत दुधाची तपासणी करण्यास सुरुवात केली। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्वतः वाशी टोल नाक्याजवळ जात दूध तपासणीची माहिती हाती घेत सर्व प्रक्रिया समजून घेतली। मुंबईला भेसळमुक्त दूध पुरवठा करणे हा यामागचा उद्देश असून दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। काय सांगाल, ते तर मोठी कारवाई करण्यात येत आहे, काय त्यामागचा उद्देश काय? माननीय मंत्री महोदय जेव्हापासून ह्या विभागाचा चार्ज घेतला आहे त्यापासून माननीय मंत्री महोदय अत्यंत अभ्यासू असल्या कारणाने त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटचा अभ्यास करून महाराष्ट्रात या भेसळीची कारणे ज्या काही बातम्या सध्या येत आहेत त्या बातम्याची शहनिशा करण्यासाठी माननीय मंत्री महोदय श्री झिरवळ साहेब यांनी ही मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेच्या पूर्ण प्रशासन यात कामाला लागलेलं आहे। त्या आज 5 नाक्यावर या मोहीम चालवल्या आहेत। आमचे सर्व अन्न व औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत। जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे। त्यात मंत्री महोदयांनी ह्या सगळ्या मोहीम कशा चालवल्या आहेत चेकिंग याच्यात आताच अचानक भेट देऊन त्यांनी स्वतः खातरजमा केलेली आहे। त्या मोहिमेचा जो परिपाक आहे त्यात ज्या सॅम्पलचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टवर आपण कारवाई पुढील अन्न व औषध प्रशासनाचा अन्न सुरक्षा व मानके कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि याबद्दल कुठल्याही लोकांना जे लोक भेसळ करतात त्यांना कुठेही हे केलं जाणार नाही, त्यांना कायद्याचे कडक शासन केलं जाईल अशी मंत्री महोदयांनी शासनाला ग्वाही दिलेली आहे। त्या कारणाने मंत्री महोदय सतर्क असल्यामुळे या सतत मोहीम आता यापुढे चालू राहतील। काय सांगाल, कारवाई सुरू आहे, काय कारवाई आहे, काय सांगाल? दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळीबाबत जे संशय जो आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री महोदय अन्न औषध प्रशासन यांनी अतिशय स्पष्ट सूचना विभागाला दिलेल्या होत्या की हे भेसळ रोखण्याबाबत सर्व स्तरावर उत्पादक स्तरावर, पॅकिंग स्तरावर, पाऊच पॅकिंग, टँकर या स्तरावर कारवाई घेऊन दूध भेसळी रोखण्याच्या संदर्भात कडक कारवाई घेण्याबाबत ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये दुधाचे सॅम्पल आणि दुग्धजन्य पदार्थ सॅम्पलचं घेतलेलं आहे। तसंच आज मुंबई शहरामध्ये जे दूध येतं या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईतले 4 टोल नाके जे आहेत, चेक नाके जे आहेत, आपला वाशी टोल नाका झाला, ऐरोली टोल नाका झाला, मुलुंड टोल नाका झाला आणि दहिसर टोल नाका झाला। या ठिकाणी 4ही एंट्री पॉइंटला आमचे जवळजवळ 36 अधिकारी, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथं येऊन या दूधची वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊच मधले दूध असतील, दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याचं काम चालू आहे आणि तसं टँकर मधून येणाऱ्या दुधाचे टेस्टिंग करण्याचं, गुणवत्ता तपासण्याचं काम चालू आहे। यामध्ये जर कुठं भेसळ आढळली किंवा गुणवत्ता नसेल अशा दुधावर कडक कारवाई करण्याचे आमचं मोहीम चालू आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही मुंबईकरांना सुरक्षित दूध, स्वच्छ दूध आणि सखल दूध कसं मिळेल या अनुषंगाने हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे।